यंत्रणा त्यांना रोखत नाहीये। हे बघा, जे कॅन्डिडेट आहेत त्यांची नावं सकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये। सगळे उभे इकडे बंद करायचे, त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसले आतमध्ये। या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो आहोत। आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे। साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात। फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे। जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत। मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या। आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2026 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकास झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे। त्यांनी आज दिनांक 15/1/2026 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहे। त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या। हे काय चाललेलं आहे, म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे हे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा। तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव खेळतायत, पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाक दपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले। यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत। टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। म्हणजे सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा कशासाठी सुटले यांना? का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा। तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं, म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार। त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, या मतदान केंद्रात गेल्या इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना। म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे। टांगा दुखल्या केंद्र फरार, टांगा पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखल्यात। आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा गणेश नाईकांत पुढचा प्रश्न असेल। पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत, असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतंय। बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसली तिकडे। गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे। अनेक ठिकाणी काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे। त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये, त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? सर्वच ठिकाणी सर्वात जास्त गोंधळ जो आहे याच निवडणुकांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाला। काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत नाहीयेत, काही ठिकाणी बूथ मिळत नाहीयेत, कुठं मतदान मागच्या वेळी जिथं मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेलं आहे। हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त पाहायला मिळाला। नाही, हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे। म्हणजे ह्यांना मोदींना जे 1 नेशन 1 इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा। आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती बाजवी आहे। लोकसभेच्या वेळेला कळलं
विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं. त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं